नगरपालिकांच्या निवडणुकीमध्ये 41 ठिकाणी काँग्रेसचे नगरसेवक निवडून आले. 1006 काँग्रेसचे नगरसेवक निवडून आले आणि 2500 नगरसेवक आमचे दुसऱ्या नंबरवर राहिले. 76 ठिकाणी नगराध्यक्ष पदाचा उमेदवार आमचा दुसऱ्या ठिकाणी राहिला. आणि या सर्वांचा आम्हाला अभिमान आहे. कारण हे जे बुलडोजर चाललं होतं, या बुलडोजरवर जमिनीवर पाय रोवून कोणालाही न घाबरता केवळ संविधानासाठी, केवळ लोकशाहीसाठी आमचे कार्यकर्ते पाय रोवून घट्ट स्वरूपामध्ये उभे राहिले. या अशा लोकांचा हा पक्ष आहे आणि महाराष्ट्रातला सर्वात मोठा विरोधी पक्ष नेता म्हणून काँग्रेसचा उल्लेख जो या ठिकाणी होतोय किंवा आम्हाला जो मिळालेला मॅन्डेट आहे तोच आम्ही पुढे घेऊन जाऊ. अनपोज झालेले नगरसेवक हे कसे झाले, काय झाले आपल्याला माहिती आहे. वास्तविक पाहता अनपोज जी आहे ही आपली एक संस्कृती आहे. एखादा माणूस जर चांगला असेल तर त्या व्यक्तीला योगदान असेल तर त्यांना अनपोज निवडून देणे ही 52 पासूनची असणारी आपली प्रथा आहे. आणि निवडून आलेला जो माणूस आहे, जी व्यक्ती आहे, ती व्यक्ती पण निवडून आल्यानंतर विरोधकांचे आभार मानते आणि सर्वांचे आभार मानून तो त्या पदाच्या अनुषंगाने ते कार्यरत राहतात. मात्र यावेळेस ही जे संकेत आहे, पायंदळी तुडवले आणि अनपोजचा एक मोठा जो सपाटा लावलाय तो देखील अत्यंत चुकीचा आहे. आणि या सर्व झालेल्या 66-70 ज्या काही जागा आहेत, या सर्व जागांमध्ये पुनर्निवडणुका घ्याव्यात असं आमचं निवडणुका आयोगाला कडे मागणी आहे. आणि यासोबतच मतदानाच्या दिवशी तिथे निदान नोटाचं तरी बदल ठेवा आणि लोकशाही वाचवा, ही निवडणूक आयोगाला असणारी आमची मागणी आहे. तात्पर्य, लोकशाही गुंडाळण्यासाठी पैसा वापरला जात आहे, लोकशाही थांबवण्याकरता अनपोज सारखे प्रयोग केला जात आहे, याचा आम्ही निषेध करतो. आतापर्यंत नगरपालिका आणि महानगरपालिका यांच्या निवडणुकीत 3 खून झालेले आहेत. सोलापूर, अकोट आणि खोपोली या 3 ठिकाणी जे झालेले खून आहे, ही आसुरी जी राजकारणाची सुरुवात आहे ही चिंताग्रस्त आणि भयावह आहे. या संदर्भामध्ये या सगळ्या गोष्टींचा कुठे घेऊन चाललाय महाराष्ट्र माझा असं म्हटलं तरी चुकीचं ठरणार नाही. भारतीय जनता पक्ष हा कोणत्या लोकांना तिकीट देतोय? कोयता गँग, आका, खोक्या, वर्ली मटका, जे ड्रग्ज मध्ये आहेत ते, अशा सगळ्या लोकांना तिकीट देतोय. हा काही वाक्याचा उपयोग नाही. पुण्यातलं चित्र आपल्याला माहिती आहे, मुंबईतलं चित्र माहिती आहे, ठाण्यातलं चित्र माहिती आहे. जे महाराष्ट्राचं आराध्य दैवत आई तुळजाभवानी, त्या तुळजापूरला जो ड्रग्जचा व्यवसाय करणारा एक माणूस होता, ड्रग्जचा मोठा डीलर होता, त्याला भारतीय जनता पक्षाने नगराध्यक्ष पदाचं तिकीट द्यावं. आणि ह्या सोबतच या गुन्हेगारी पुरतच ते राहिलं नाही, तर बलात्कारींनाही आता संरक्षण देण्याची भूमिका भारतीय जनता पक्षाने स्वीकारलेली आहे. उत्तराखंडमध्ये भाजपचे जे आमदार आहेत ते शोषण एका महिलेचं करतात, बलात्कार करतात. उन्नाव मध्ये आमदार जे आहेत त्यांचा परिवार आणि ते एका बलात्कार करून खून करतात, ते प्रकरण आहे. ऑलिम्पिक आणि एशियाड ज्या पदक विजेत्या आहेत त्यांचं लैंगिक शोषण होत असताना त्यांना उपोषणाला बसावं लागतं. त्यामध्ये भारतीय जनता पक्षाचे जे खासदार आहेत आणि मोठे नेते जे आहेत ते त्यामध्ये लिप्त आहेत. या सर्वांसोबत महाराष्ट्र आपला मोकळा राहिलेला नाही. तर बदलापूरला पॉस्को आणि बलात्काराच्या एक गंभीर आरोपामधले जे आरोपी आहेत, नवे तर तेच मुख्य सूत्रधार आहेत असं सगळं गावाला माहीत असणारा जो व्यक्ती आहे त्यालाच ते ऑप्शन मध्ये मेंबर घेतात. याचा अर्थ काय, आम्ही असं म्हणायचा का की भारतीय जनता पार्टी आता लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.